Zee24 एक पाऊल पुढे. आणि एक महत्त्वाची बातमी येते, उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देण्यात असल्याची एक महत्त्वाची बातमी येते. काय नेमकी बातमी आहे, कशा संदर्भात हे वृत्त आपण पाहूयात. अजित पवार उपमुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे. माझा मी राजीनामा दिलेला आहे. मी माझा उपमुख्यमंत्री पदाचा आणि माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. तो त्यांनी स्वीकारायचा आणि ते स्वीकारतीलच. आणि मी त्याच्यामध्ये कुणाला काही दोष देण्याचं काही कारण नाही. मी आता सगळ्यांचे आभार देखील मानलेले आणि माझ्या विभागाची पण जबाबदारी कुणाकडे द्यावी त्याची पण शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळाचा नेता आजही मी आहे आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची शिफारस मी त्यांना केलेली आहे. नहीं जल्दी में कहा, जल्दी में मेरा काम करने का तरीका ये है, आपने देखा नहीं क्या. पक्षश्रेष्ठी म्हणजे आमचे पक्षश्रेष्ठी पवार साहेबच आहेत आणि पवार साहेबांच्या कानावर मी घातलेलं आहे. मी माझी सकाळपासून सगळ्या मीटिंग मी व्यवस्थित माझ्या पार पाडल्या. माझ्याबरोबर एवढे जगे त्यांना एकालाही माहिती नाही की आता मी काय बोलणार आहे. हे सगळे पूर्णपणे फक्त माझ्या वरिष्ठांच्या कानावर मी घातलेलं आणि मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे. मी उपमुख्यमंत्री पद आणि मंत्रिपदाचाच राजीनामा दिलेला आहे. मी मुख्यमंत्र्याला शिफारस केलेली आहे की ऊर्जा विभागाची जबाबदारी राजेश टोपे यांच्याकडे द्यावी आणि वित्त आणि नियोजन विभागाची जबाबदारी जयंत पाटलांच्यावर द्यावी. एक प्रश्न असा आहे की आपल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट होईल असं वाटत नाही का? नाही, उलट मी माझ्या जनतेच्या समोर जाईल ना. माझ्यावर आरोप झाले ना, माझ्यावर त्या ठिकाणी आरोप झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये स्वच्छ ही माझी भूमिका आहे. मी पुन्हा जनतेच्या समोर जाईल. मी माझ्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरायला मोकळा आहे. मला कोण नाही म्हणणार आहे. मी आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांचा जोपर्यंत मला पाठिंबा आहे तोपर्यंत मी राष्ट्रवादी विधिमंडळाचा नेता आहे. नाही काय हे का, मी माझी भूमिका तुमच्या पुढे मांडली. मी माझी भूमिका मांडलेली आहे. चौकशी होऊन जाऊ द्या. 2 पीआय या संदर्भात दाखल झाले, एक नागपूर खंडपीठासमोर झालेले आहे, एक मुंबई किरीट सोमय्या आणि माधव भंडारी केली आहे. त्यात त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अशा चौकशीला तयारी आहे का? आता शेवका मी आता माझं उपमुख्यमंत्री पद सगळी पदं सोडली म्हणल्यावर कसली चौकशी आणखीन कुठं सीबीआय नाही आणखीन कुठली चौकशी लावायची असेल तर ती पण लावू दे ना. न्यायालयात याबद्दल काही निर्णय, न्यायालय त्याच्याबद्दलचा योग्य भूमिका त्या ठिकाणी घेईल. न्यायालयाने जर तुम्ही निर्दोष आहात असं समजा 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी 1 वर्षावर जर समजा तुम्ही परत मंत्रिपद स्वीकारणार नाही. एक मिनिट, मला न्यायालयाने आरोपी वगैरे काही केलेलं नाही. हा मी माझा निर्णय घेतलाय. माझ्या सद्विवेक बुद्धीला पीआयएल काय इथं बसणाऱ्या सगळ्यांच्यावर पीआयएल दाखल करू शकतो मी माझ्या सद्विवेक बुद्धीला भरून मी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. माझ्या मनात आहे, माझ्यावर आरोप मी काही न करता अशा पद्धतीचं गलिच्छ जर कोणी राजकारण करू पाहत असेल, अशा प्रकारचे आरोप करू पाहत असतील तर आम्हालाही आमचं करिअर पडलेलं ना. नाही टोकाची भूमिका नाही. नाही, ज्यांनी कुणी आरोप केलेले असतील ते तुम्ही बघताय. आता काही बाबतीत आज एक वृत्तपत्रामध्ये एक पत्र वाचलं. त्या वृत्तपत्राच्या एक पत्र जे वाचलं त्याच्या आधी खरं तर त्या चीफ इंजिनियरचं पहिलं पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात जे आलेलं आहे ते तुमच्या जर वाचण्यात आलं तर जरूर वाचा. जे त्यांनी गव्हर्नर साहेबांना आणि मुख्यमंत्री महोदयांना मला वाटतं 2ऱ्या महिन्यामध्ये लिहिलेलं होतं. 2ऱ्या महिन्यात नाही, 5व्या महिन्यात नंतरचं दुसरं पत्र आणि आत्ताचं 3रं पत्र फेब्रुवारीत लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये तर काही जण म्हणतात की ह्या राज्यामध्ये एक देखील उपसा सिंचन योजना झाली नाही पाहिजे. उपसा सिंचन योजना करणं पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे. आता एखादी गोष्ट एखादं महत्वाच्या पदावर कोणी व्यक्ती असली तर त्याला वेटेज त्या ठिकाणी दिलं जातं. अर्थात कोणी त्या पद्धतीनं बोलावं काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला त्याच्यावर खोलात जायचं नाही. सरकारी अधिकारी म्हणून ते जर एवढं जाहीरपणे स्टेटमेंट करताय, एक चीफ इंजिनियरच्या दर्जाचे अधिकारी आहात
त्याच्या संदर्भात काही कार्यवाही किंवा त्याच्या कारवाई- संदर्भामध्ये ते विभागाची लोक कार्यवाही करतील. आता मी साधा आमदार त्या ठिकाणी आहे. दादा या दादा तुमचं वर्तमानपत्राने या पहिल्यांदा मान्यता दिली का लगेच तुमच्या नाही बघा, मी वरिष्ठांना सांगितलं की माझं ह्या पद्धतीचं मत झालेलं आहे आणि मी ह्या प्रकारचा निर्णय घेतो. नाही, लोकांच्या पुढे माझ्या पक्षाच्या कामाच्या करता जाणार. आता आमचं 28ला मला वाटतं बीडला शिबिर आहे, त्याला जाणार. इतर आमचे कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम तर मी करतच राहणार ना. अजित दादा, तुम्ही आरोपांमुळे राजीनामा दिला असं म्हणताय, पण यापुढे समजा तुमच्या पक्षाने तुम्हाला पुन्हा मंत्रिपद देऊ केलं तर कधीपर्यंत ते स्वीकारणार नाही तुम्ही? आता मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मी माझं राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री ते पुण्याला गेलेले असल्यामुळे त्यांच्या ऑफिसला अजित जैनच्याकडे त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. ते त्यांना मंजूर करायलाच म्हणजे झी 24 तास एक पाऊल पुढे.